पण चर्चा अपुरी आहे आणि उद्या पुन्हा एकदा चोखलिंगम आणि दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त यांची एकत्र जॉईंट बैठक ह्याच शिष्टमंडळाबरोबर होणार असल्यामुळे ती संपल्यावर आणि वेळ तुम्हाला उद्या साधारण 12 वाजता कळवली जाईल। आपल्याला थोडी गैरसोय झाली, आपण वाट बघत थांबलात आमच्याप्रमाणेच, त्याबद्दल क्षमस्व। उद्या आपल्याला या ठिकाणीच यायचं आहे, इकडला पाहुणचार उद्या आम्ही तुम्हाला परत देऊ। धन्यवाद। निवेदनाची कॉपी तुम्हाला आता मिळेल। संदीप कुठे हा निवेदनाची कॉपी जी आम्ही चोखलिंगम यांना दिलेली आहे राज्य आणि दिनेश वाघमारेजींना, बसा तुम्ही। त्या निवेदनाची कॉपी तुम्हाला आत्ता मिळेल आणि ही इथे आहेत कॉप्या। नाही ते मी नाही सांगणार। निवडणूक आयोगाकडे ज्या बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी, विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय। चर्चा अपूर्ण आहे। उद्या पुन्हा एकदा एकत्र भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयोग राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत। म्हणजे चर्चा किती गांभीर्याने झाली, खोलवर झाली आपल्याला कळलं असेल। देखिए बात ऐसी है, आज महाराष्ट्र के प्रमुख नेता जैसे कि शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, राज ठाकरे जी, बाळासाहेब थोरात जी, जयंत पाटिल जी, सुभाष लांडे भारतीय कम्युनिस्ट पार्टी के, अजीत नवले मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, मुंबई कांग्रेस के अध्यक्षा वर्षा गायकवाड़, रईस शेख समाजवादी पार्टी, दिस ऑल पार्टी डेलीगेशन आज महाराष्ट्र के मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम साहब से मिलने गए थे और बाद में राज्य निवडणूक आयोग जो है उनके दिनेश वाघमारे जो कमिश्नर है उनके साथ हमारा और एक डेलीगेशन गया। लंबी बातचीत हुई लेकिन बातचीत अधूरी रही। बातचीत कल वापस शुरू होगी। कल यही डेलीगेशन फिर एक बार दिनेश वाघमारे जी और चोखलिंगम जी एक साथ बैठेंगे और हमारी बात सुनेंगे और जो आज प्रश्न हमने उपस्थित की है उस बारे में कल वो जवाब देंगे। तो कल हम वापस आपसे मिलेंगे और आपको अवगत किया जाएगा कि कल कितना बजे हमको डेलीगेशन के साथ मिलना है। भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधीने शिष्टमंडळात यावं यासाठी तुम्ही प्रयत्न केले, त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया? भारतीय जनता पक्षानं सुद्धा या शिष्टमंडळात सहभागी व्हावं, कारण निवडणुका निष्पक्ष पारदर्शक पद्धतीने व्हाव्या ही सगळ्यांची गरज आहे। जसं तृणमूल काँग्रेस जिथे राज्य करते बंगालमध्ये, तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक निवडणूक आयोगाला भेटून हीच मागणी करतायत। केरळमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करते, कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्ष हीच मागणी करते। त्याच मागणीसाठी आम्ही सुद्धा निवडणूक आयोगाला भेटत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा आमच्याबरोबर राहावं ही आमची भूमिका आहे। ही राजकीय डेलिगेशन नाही आहे, दिस इज नॉट पॉलिटिकल डेलिगेशन। आम्ही सगळे एकत्र आहोत। देशाचं संविधान आणि लोकशाही यानुसार निवडणुका व्हाव्यात आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सगळ्यांची गरज आहे। सगळे वरिष्ठ नेते उद्या असतील। हर्षवर्धन सकपाळ, आज बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत। केंद्रीय काँग्रेस नेतृत्वानं ज्यांची नेमणूक केली या डेलिगेशनमध्ये ते या शिष्टमंडळामध्ये आहेत। माझं त्या संदर्भात काँग्रेस नेत्यांशी चर्चा झाली होती। धन्यवाद। तर संजय राऊत हे बोलत होते। सर्व नेत्यांची बैठक पार पडली आहे। दुसरं एक शिष्टमंडळ वाघमारे यांना भेटायला गेलं होतं, त्यामुळे उद्या आपण पत्रकार परिषद घेऊन
सगळी माहिती देऊ असं संजय राऊत म्हणालेत. चर्चा काहीशी अपूर्ण आहे, त्यामुळे उद्या याच शिष्टमंडळाबरोबर या नेत्यांची बैठक होईल आणि त्यानंतर उद्या संयुक्तिक पत्रकार परिषद होईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. चर्चा पूर्ण झाली नाही, त्यामुळे उद्या पुन्हा भेटणार आहोत आणि उद्या जी काही राहिलेली चर्चा आहे ती होईल. त्यानंतर सगळी माहिती तुम्हाला दिल्या जाईल. उद्या पुन्हा बैठक होणार आहे अशी माहिती मिळते. तर विरोधी पक्षनेत्यांपैकी प्रमुख नेते उद्या आयोगाला भेटणार आहेत आणि महाराष्ट्र निवडणूक आयुक्त आणि त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाची देखील बैठक होणार आहे. वेळ आणि इतर गोष्टी या ठरवण्यात येतील आणि लवकरच त्या सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.